नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत आंबट गोड चवीची अशी दह्याची कढी। चला तर मग रेसिपी सुरू करूया। यासाठी आपण घेतलेला आहे 1 वाटी ताजं दही, 2 चमचे बेसन पीठ, जिरं, मोहरी, हिंग, आलं लसणाची पेस्ट, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, 2 मध्यम आकाराच्या मिरचीचे तुकडे आणि कोथिंबीर। आता एका भांड्यात आपण दही काढून घेणार आहोत। त्यात आपण 2 लहान चमचे बेसन पीठ घालून घेतलेले आहे। आता हे मिश्रण आपण रवीच्या साहाय्याने व्यवस्थित घुसळून घेणार आहोत। दही आणि पीठ घुसळताना पिठाची गाठ राहणार नाही याकडे अवश्य लक्ष द्या। तुम्ही बघू शकता आपल्या दह्यात पिठाची एक देखील गाठ नाहीये। आता आपण यात गरम पाण्याचा वापर करणार आहोत। तुम्ही थंड पाण्याचा वापर अजिबात करू नका, नाहीतर कढीच्या चवीत फरक पडतो। कढीत पाणी घालताना नेहमी ते गरमच असावं। पाणी घालून व्यवस्थित पुन्हा एकदा आपण घुसळून घेणार आहोत। आता लगेचच आपण फोडणीची तयारी करूया। मी एक लहान भांडं तापत ठेवलेलं आहे। त्यात मी 1.5 पळी तेल घालून घेतलेले आहे। याऐवजी तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता। यात आपण अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालून घेणार आहोत। आता हिरवी मिरची खूप जास्त तडतडू नये म्हणून त्यावर अगदी किंचित मीठ घालून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित परतल्यावर मिरचीचा कलर देखील बदलला आहे। आता आपण यात घालणार आहोत कढीपत्त्याची पानं। नंतर आपण यात घालणार आहोत आलं लसूण पेस्ट। आलं लसणाची पेस्ट ही हलकीशी ब्राऊन रंगावर परता, जेणेकरून तिचा कच्चेपणा कढीत जाणवणार नाही। आलं लसूण पेस्ट देखील छान परतून झाल्यावर आपण त्यात चिमूटभर हिंग घालून घेणार आहोत। आता आपण यात हिंग घालून घेतलेला आहे। आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिश्रण परतून घेतल्यावर आपण आपलं घोसळलेलं दही त्यात घालून घेणार आहोत। इथे आपण हळदीचा वापर केलेला नाहीये। जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता। अर्ध्या चमचाला देखील कमी हळदीचा वापर तुम्ही करू शकता। इथे मी कढी पांढरीच ठेवलेली आहे। आता गरजेनुसार आपण त्यात गरम पाणी घालून घेणार आहोत। खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळ देखील कढी करू नका। आता आपण यात चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि साखर घालून घेतलेली आहे 2 लहान चमचे। जर तुम्हाला गोड कढी आवडत नसेल तर तुम्ही साखर स्किप देखील करू शकता। आपल्या कढीला आता छान उकळ आलेली आहे। कढीला मंद आचेवरच उकळी येऊ द्या। खूप हाय फ्लेम केली तर आपली कढी उतू जाऊ शकते। इथे कुठेही आपली कढी फुटलेली दिसत नाहीये। तुम्ही बघू शकता छान उकळ आलेली आहे आणि आपली कढी देखील अजिबात कुठे फुटलेली दिसत नाहीये। आता आपण यात कोथिंबीर ॲड करून घेऊया। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा। अजिबात आपली कढी कुठेही फुटलेली नाहीये। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद।